मधला पहिला क्वेश्चन आहे. इथं बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे डिसेंबर 2023 पर्यंत काय म्हटलंय बघा. डिसेंबर 2023 पर्यंत भारत सरकारने किती परिसीमन आयोगांची स्थापना केली आहे. बघा, परिसीमन आयोग आहे का, याच्या आधी पण तुम्ही वस्तुनिष्ठ प्रश्न जे होते प्रत्येक एक्झामला असतात, आपल्या कंबाईनला असू द्या किंवा राज्यसेवेला, तुम्ही अभ्यास केलेला असेल परिसीमन आयोगाबद्दल. तर याच्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या पुस्तकामध्ये मिळून जाईल. पण इथं स्पेसिफिक तुम्हाला काय म्हटलंय की किती परिसीमन आयोगांची स्थापना केली. 1, 2, 3, 4. ठीक आहे. क्वेश्चन पेपर आहे UPSC 2024. ओके, चला बघा. तर उत्तर काय असेल, तुम्ही जर लेक्चर बघत असाल तर तुम्ही तुमची उत्तरं पण नोट डाऊन करून घ्या. तर इथं बघा, भारतामध्ये जर बघितलं तर भारतामध्ये 4 वेळा परिसीमन आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. किती वेळा? 4 वेळा. ठीक आहे. याच्यामध्ये 1952 मध्ये परिसीमन आयोग कायदा 1952 अंतर्गत 1 नंबर देते मी इथं. 1952 मध्ये 1952 जो कायदा आहे परिसीमन आयोग कायदा, त्या कायद्याअंतर्गत. त्याच्यानंतर 1963 मध्ये परिसीमन आयोग कायदा 1962 अंतर्गत. त्याच्यानंतर 1973 मध्ये परिसीमन आयोग कायदा 1972 अंतर्गत आणि 2002 मध्ये परिसीमन आयोग कायदा 2002 अंतर्गत. इथं आपल्याला या परिसीमन आयोगामध्ये बदल झालेले दिसून येत आहेत. ठीक आहे. म्हणजे लोकसंख्येतील बदलाची जी पार्श्वभूमी आहे त्या पार्श्वभूमीवरती देशाच्या प्रादेशिक मतदारसंघाच्या सीमा निश्चित करणं म्हणजे सीमांकन. तर ही डेफिनेशन लक्षात ठेवा की जी लोकसंख्यामध्ये बदल होतोय, बरोबर, तर या बदलाच्या पार्श्वभूमीवरती देशाचे जे प्रादेशिक मतदारसंघ आहेत, या प्रादेशिक मतदारसंघाच्या ज्या सीमा आहेत त्या सीमा निश्चित करणं म्हणजे काय? सीमांकन करणं. ठीक आहे. ओके, क्लिअर. बघा, आपल्या संविधानाचा आर्टिकल 82 कलम 82 मध्ये काय तरतूद आहे. आता याच्या तरतुदी असतात ना, लक्षात घ्या. डेफिनेटली आता पेपर जे आहेत ते तुम्हाला थोडं नव्या पद्धतीने सेट झालेले दिसणार आहेत आणि मेन्स साठी तुम्हाला हे आर्टिकल लिहायचं आहे. जर परिसीमन आयोगावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला तर संविधान कलम 82 तुम्हाला तिथं माहित पाहिजे. 82 मध्ये काय तरतूद केलेली आहे की प्रत्येक जनगणनेनंतर संसदेने सीमांकन कायदा करावा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. संविधान आर्टिकल 82 काय सांगतं की जेव्हा जेव्हा इथं जनगणना होईल त्याच्यानंतर संसदेनं सीमांकन कायदा केला पाहिजे. ठीक आहे. ओके. भारतामध्ये सीमांकन आयोग ही एक उच्च अधिकार असलेली संस्था आहे, लक्षात घ्या, ज्यांच्या आदेशांना एक कायद्याचं बळ आहे म्हणू शकता. आणि या आदेशांना म्हणजे यांचे जे अधिकार असतात, सीमांकन आयोग ही जी उच्च अधिकार असलेली संस्था आहे, तर यांच्या आदेशांना कोणत्याही न्यायालयामध्ये आवाहन देता येत नाही. लक्षात ठेवा. म्हणजे याचं आन्सर काय आहे बघा, 4 वेळा. ठीक आहे. डेट मी तुम्हाला सांगितलेले आहेत कधी 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 इथं सीमांकन आयोगाची स्थापना केलेली आहे. आणि एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन इथं आपण परिसीमन आयोगाबद्दल घेतली जी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. इथून तुम्हाला क्वेश्चन बनवू शकतात, आर्टिकल वरती पण क्वेश्चन बनवू शकतो. ठीक आहे. ओके, म्हणजे पर्याय डी इथं आपला बरोबर आहे. क्वालिटी बुक्स वाचा. क्वालिटी बुक्स मध्येच तुम्हाला असं कंटेंट मिळणार आहे. अदरवाईज इतर ठिकाणी परिसीमन आयोगाबद्दल जास्त माहिती तुम्हाला मिळणार नाही. दुसरा क्वेश्चन आहे संविधान 71वी सुधारणा कायदा 1992. लक्षात घ्या. आता हे जे प्रमुख घटना दुरुस्त्या आहेत ना, या तर आपल्याला कराव्याच लागतात. याच्या आधी पण पॉलिटीच्या सेशन मध्ये मी तुम्हाला सांगितले. तर संविधानामध्ये 71वी सुधारणा जी झालेली आहे, या सुधारणा कायद्याने खालीलपैकी कोणत्या भाषेचा समावेश करण्यासाठी संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये सुधारणा केली. लक्षात घ्या. खूप सोपा क्वेश्चन आहे, काहीच अवघड नाहीये. फक्त तुम्हाला ही जी 71वी घटना दुरुस्ती आहे किंवा सुधारणा आहे ना, त्याच्या अंतर्गत कोणत्या भाषेचा समावेश केला हे तुम्हाला माहित पाहिजे, बरोबर आहे. तर सुरुवातीपासूनच 22 भाषा होत्या का नाही हे आपण वाचलेलं आहे की सुरुवातीपासून 22 भाषा नव्हत्या. इथं तुम्हाला ऑप्शन दिलाय कोकणी, मणिपुरी, नेपाळी आणि मैथिली. आणि खाली तुम्हाला कोड दिलेले आहेत, त्या कोड मधून तुमचं उत्तर तिथं शोधायचं आहे. लक्षात घ्या. टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन कसे असतात माहिती का. आता इथे 71वी सुधारणा कायदा हे वाचावंच लागणार आहे आपल्याला, बरोबर. लक्षात आलं.
तेवढं वाचलं की आपण लगे खाली उत्तराकडे येऊ शकतो, कारण आपल्याला माहिती की समावेश कुठं करणार आहेत, 8व्या अनुसूचीमध्येच करणार, त्याच्यामुळे पुढचं वाचायची गरज नाही. ओके, क्लिअर. तर हा वारंवार विचारला जाणारा क्वेश्चन आहे. तर लक्षात घ्या, 8वी अनुसूची जी आहे ना ती काय आहे ते तुम्हाला माहित पाहिजे. 8वी अनुसूची व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बघा याच्यामध्ये, या 8व्या अनुसूचीमध्ये भारतीय प्रजासत्ताकाच्या ज्या अधिकृत भाषा आहेत ना त्या भाषांची एक लिस्ट आहे, एक यादी आहे. ठीक आहे, ओके. आता भारतीय संविधानाचे भाग आपल्याला माहित पाहिजेत, त्या भागामधले कलम, जसं की इथं कलम 343 ते 351, याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये अधिकृत भाषांचा उल्लेख आहे. कारण इथं तुम्हाला भाषा विचारतील, पुढच्या एक्झाम मध्ये तुम्हाला भाग विचारू शकतात किंवा आर्टिकल विचारू शकतात. तर इथं तुम्ही लक्षात ठेवा, आर्टिकल 343 ते 351 अधिकृत भाषांचा उल्लेख इथं केलेला आहे. ठीक आहे, ओके. संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये 22 भाषांचा समावेश आहे. लक्षात आलं. पण जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की जरी संविधानाच्या अनुसूचीमध्ये आता तुम्हाला 8व्या अनुसूचीमध्ये 22 भाषा दिसतात, पण सुरुवातीला होत्या का नाही, सुरुवातीला फक्त 14 भाषा होत्या. लक्षात आलं. 1967 मध्ये त्याच्यामध्ये सिंधी भाषा जोडण्यात आली, हे तुम्हाला तोंडपाठ असलं पाहिजे. त्याच्यानंतर 1992 71वी घटना दुरुस्ती, इथं कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी या भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे. ओके, क्लिअर. म्हणजे किती वेळा, पहिल्यांदा 67 मध्ये, त्याच्यानंतर 92 मध्ये, आणि 8व्या अनुसूचीमध्ये एकूण संख्या झाली होती 18. म्हणजे जेव्हा 71वी घटना दुरुस्ती झाली तेव्हा इथं एकूण भाषांची संख्या किती झाली होती, 18 झाली होती. बरोबर. मग 2004 मध्ये लागू झालेल्या 92व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे बोडो, डोगरी, मैथिली आणि संताली या भाषांचा समावेश करण्यात आला. आणि सध्या जर बघितलं तर संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये एकूण 22 भाषांचा समावेश आहे. ओके, क्लिअर. म्हणजे तुम्हाला इथे माहित पाहिजे की ही जी 8वी अनुसूची आहे ना, या 8व्या अनुसूचीशी संबंधित 3 घटना दुरुस्त्या कोणत्या आहेत, तोंडपाठ पाहिजे. कोणत्या घटना दुरुस्तीनं कोणती भाषा जोडली, जसे की 1967 सिंधी भाषा, 1992 मणिपुरी, नेपाळी आणि कोकणी. बरोबर आहे. त्याच्यानंतर 2004 हे तुम्हाला तोंडपाठ असलं पाहिजे. याच्या पलीकडे या अनुसूचीशी रिलेटेड काहीही अवघड तुम्हाला विचारलं जात नाही. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट बघा, पुढचा क्वेश्चन आहे. आता हा क्वेश्चन किती लेंदी आहे बघा. क्वेश्चन तुम्हाला विचारलाय, एकच मिनिट थांबा. हा सॉरी, इथं काय झालंय, माझ्याकडे इथं नंबर द्यायचे राहिलेत. इथं 1 नंबर करते, इथं 2 नंबर करते, इथं 3 नंबर करते. ठीक आहे. भारतीय संविधानाबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. लक्षात घ्या, भारतीय संविधानाबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. हे पहिलं विधान आहे. संविधानाच्या भाग, आता हे भाग तुम्ही व्यवस्थित बघा, 10 आहे, 11 आहे, 9 आहे, 11A आहे. हे रोमन लिपीमध्ये जे भाग देतात ना, आपण काय करतो, आपण आपल्याला वाटतं की येऊन जाईल आपल्याला परीक्षेमध्ये, पण जर प्रॅक्टिस नसेल तर प्रॉब्लेम होतो. फक्त भाग चेक करा. नगरपालिकांचे अधिकार दिलेले आहेत. ठीक आहे. संविधानाच्या भाग 18 मध्ये आणीबाणीच्या तरतुदी दिल्या आहेत. संविधान दुरुस्तीशी संबंधित तरतुदी संविधानाच्या भाग 20 मध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे हा जो क्वेश्चन आहे ना, हा क्वेश्चन जर तुम्हाला भाग माहित असतील, कोणत्या भागामध्ये काय विचारले, आणि हाच क्वेश्चन तुम्हाला जोड्या लावामध्ये पण विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. कोणत्या भागामध्ये काय दिलेलं आहे, आणि खाली तुम्हाला कोड दिले, त्या कोडचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे, आन्सर द्यायचा आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला पुढे जाऊया आपण. बघा आता इथं आपलं जे उत्तर आहे ते आहे ड ऑप्शन. 1, 2 आणि 3 तिन्ही सेंटेन्स बरोबर आहेत. तर लक्षात घ्या, सगळ्यात सोपं आहे संविधानाचा भाग 9अ, जे आपल्याला रोमन लिपीमध्ये दिले. बरोबर. तर भाग 9अ हा संविधान 74वी सुधारणा कायदा 1992 द्वारे समाविष्ट करण्यात आलाय. सगळ्यांनाच माहिती. बरोबर. फक्त रोमन मध्ये दिलं तर आपलं कन्फ्युजन होऊ शकतं. याच्यामध्ये शहरी पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्था किंवा नगरपालिकांशी संबंधित तरतुदी करण्यात आल्या आहेत. म्हणून विधान 1 जे आहे ते बरोबर आहे. बरोबर, लक्षात आलं. त्याच्यानंतर संविधानाचा भाग 18 जो आहे, राष्ट्रीय राज्य आर्थिक आणीबाणीसह आणीबाणीसाठी तरतुदी आहेत. ओके, म्हणून विधान 2 बरोबर आहे. त्याच्यानंतर आर्टिकल 368 संविधान आणि त्याच्यातील तरतुदीमध्ये सुधारणा
भाग 20 जो आपण म्हणतो ना संसदेच्या अधिकाराबद्दल माहिती आहे. म्हणजे असं म्हटलंय की संसद घटनादुरुस्ती करण्यासाठी विहित केलेल्या प्रक्रियेनुसार कोणतीही तरतूद जोडून, बदलून किंवा रद्द करू शकते, म्हणून विधान 3 बरोबर आहे. तर सोपं काय आहे, इथं भाग विचारलं पण ते भाग कशाशी रिलेटेड आहे ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. ओके, क्वेश्चन तुम्हाला विचारलाय भारतीय संविधानानुसार कोणते विधान बरोबर आहे. पहिलं विधान आहे, आंतरराज्यीय व्यापार आणि वाणिज्य हा राज्यसूची अंतर्गत राज्याचा विषय आहे. आंतरराज्यीय व्यापार आणि वाणिज्य हा राज्यसूची अंतर्गत राज्याचा विषय आहे. आंतरराज्यीय स्थलांतर हा राज्यसूची अंतर्गत राज्याचा विषय आहे. आंतरराज्यीय क्वारंटाईन हा संघसूची अंतर्गत केंद्रशासित विषय आहे. आणि कॉर्पोरेट कर हा राज्यसूची अंतर्गत राज्याचा विषय आहे. संघसूची, राज्यसूची, समवर्ती सूची याच्यामधील विषयांबद्दल कंबाईनलाही क्वेश्चन आलेले आहेत आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षेलाही क्वेश्चन विचारले जातात. इथं सेंटेन्स फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन विचारलाय. फक्त तुम्हाला कोणत्या सूचीमध्ये किती विषय आहेत, कोणता विषय कशाशी रिलेटेड आहे हे तुम्हाला इथं माहित असलं पाहिजे. ठीक आहे, ओके, क्लिअर. बघा, तर संविधानाची जी 7वी अनुसूची आहे ना, या 7व्या अनुसूचीमध्ये केंद्र आणि राज्यांमध्ये अधिकार वाटप करणाऱ्या 3 याद्या आहेत. हे लक्षात ठेवा आधी की संविधानाच्या कोणत्या अनुसूचीमध्ये, संविधानाच्या 7व्या अनुसूचीमध्ये काय दिले, इथं केंद्र आणि राज्यामध्ये जे अधिकार वाटप करणाऱ्या 3 याद्या आहेत त्या 3 याद्या दिलेल्या आहेत. आर्टिकल पण लक्षात ठेवा 246. जेव्हा असं स्पष्टीकरण तुम्ही प्रिपेअर करता तेव्हा याच्यावरती म्हणजे या पार्टवरती आयोगानं काहीही क्वेश्चन विचारू द्या, तिथं तुम्हाला उत्तर आली पाहिजे. ठीक आहे, संघसूचीमध्ये किती विषय आहेत, किती विषय वगळले गेले वगैरे वगैरे सगळं वाचून ठेवा. संघसूचीमध्ये 98 विषय आहेत, म्हणजे मूळतः 97 होते, ज्याच्यावरती संसदेला कायदा करण्याचा विशेष अधिकार आहे. लँग्वेज समजून घ्या, लक्षात आलं. लँग्वेज तुम्ही इथं समजून घ्या. जस्ट एक मिनिट थांबा. ओके, चला. राज्यसूचीमध्ये 59 विषय, मूळतः 66 होते, ज्यांच्यावर राज्यच कायदा करू शकतो. समवर्ती सूचीमध्ये 52 विषय, मूळ 47 होते. इथं मात्र केंद्र आणि राज्य दोघंही कायदे करू शकतात. आर्टिकल फक्त विसरू नका, लक्षात घ्या. मग संघसूची अंतर्गत विषयांचं जे वर्गीकरण आहे ना, तर या वर्गीकरणावरती आपल्याला क्वेश्चन विचारलाय. इथं संघ यादी जर तुम्ही बघितली तर आंतरराज्यीय व्यापार आणि वाणिज्य हा संघसूची अंतर्गत येणारा विषय आहे, म्हणून आपलं विधान ए जे आहे ते बरोबर आहे का, नाही. लक्षात आलं, संघसूची अंतर्गत म्हटलंय, राज्यसूची नाही. आंतरराज्यीय स्थलांतर संघसूची अंतर्गत येणारा विषय, म्हणून विधान ब पण बरोबर नाहीये. आंतरराज्यीय क्वारंटाईन केंद्र सूची अंतर्गत येणारा विषय, म्हणजे विधान आपलं सी जे आहे ते बरोबर आहे. आणि कॉर्पोरेट कर हा संघसूची अंतर्गत येणारा विषय आहे. इतर राज्यसूची दिले तुम्हाला, म्हणजे विधान डी जे आहे ते बरोबर नाही. क्वेश्चन खूप सोपा आहे, फक्त त्यांनी काय केले माहिती का, क्वेश्चन लेंदी बनवलाय. क्वेश्चन लेंदी बनवलं की टाइम कन्झ्युमिंग होतो, पण तो टाइम युटिलाइज म्हणजे टाइम कमी करता आला पाहिजे तुम्हाला. तुमचं रीडिंग प्रॉपर पाहिजे की काय वाचलं पाहिजे आणि काय सोडून दिलं पाहिजे. लक्षात आलं, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय सर्वोच्च न्यायालयाने, लक्षात घ्या, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमाअंतर्गत गोपनीयतेचा अधिकार दिला आहे. बघा, भारतीय सर्वोच्च न्यायालयाने भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमाअंतर्गत गोपनीयतेचा अधिकार दिला आहे. डायरेक्ट आर्टिकल वरती क्वेश्चन आहे. कलम 15, कलम 16, कलम 19, कलम 21. कलम 21 वरती क्वेश्चन विचारणं आयोगाला फार आवडतं. वेगवेगळ्या पद्धतीने क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, मग इथं तुम्हाला 2017 मध्ये एससीनं इथं काय केलं होतं, इथं गोपनीयता आणि त्याचं महत्व वर्णन करताना पुट्टास्वामी विरुद्ध भारत संघ, आता हे जे प्रकरण आहेत ना, हे प्रकरण याच्याशी रिलेटेड पण क्वेश्चन येतात की कोणतं प्रकरण कशाशी संबंधित आहे. ठीक आहे, मग इथं भारतीय सर्वोच्च न्यायालयाने हे जे प्रकरण होतं पुट्टास्वामी विरुद्ध भारत संघ याचा ऐतिहासिक निकाल देताना काय म्हटलंय की गोपनीयतेचा अधिकार मूलभूत आणि अविभाज्य आहे. ठीक आहे,
गोपनीयतेचा अधिकार मूलभूत आणि अविभाज्य आहे, तो व्यक्तीशी संलग्न आहे. जस्ट एक मिनिट थांबा. तर बघा, इथं आपल्याला लक्षात ठेवायचंय की इथं पुट्टास्वामी केस बद्दल लक्षात ठेवायचंय. आणि इथं काय म्हटलंय त्यांनी, गोपनीयतेचा मूलभूत आणि अविभाज्य अधिकार आहे असं सांगितलंय. म्हणजे तो त्या व्यक्तीशी संलग्न आहे ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीबद्दलची सगळी माहिती आणि त्याने किंवा तिने घेतलेल्या निवडींचा समावेश आहे. ठीक आहे. कलम 21 अंतर्गत गोपनीयतेचा अधिकार जीवनाच्या आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अधिकारांतर्गत एक अंगभूत भाग म्हणून संरक्षित आहे. मग इथं जो पर्याय डी आहे तो आपला पर्याय डी काय आहे इथं बरोबर आहे. ठीक आहे. कलम 21. तर कलम 21 बद्दल अशा पद्धतीने क्वेश्चन आयोग विचारू शकतो जसं युपीएससीने विचारले. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, लष्करी व्यवहार विभागाचे प्रमुख, बघा लष्करी व्यवहार विभागाचे प्रमुख म्हणून संरक्षण प्रमुख सीडीएस यांची कर्तव्ये काय आहेत. न्यूज मध्ये होतं त्याच्यामुळे थेरॉटिकल हा क्वेश्चन विचारलेला आहे. पहिला ऑप्शन आहे चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे सहाय्यक अध्यक्ष, तिन्ही सेवा प्रमुखांवर लष्करी कमांड वापरणं, तिन्ही सेवा बाबींवर संरक्षण मंत्र्याचे प्रमुख लष्करी सल्लागार. तर खाली तुम्हाला कोड दिलेत की तिन्ही सेंटेन्स मध्ये कोणते सेंटेन्स बरोबर आहे, कोणती कर्तव्य त्यांची आहेत. ठीक आहे. ओके. तर सीडीएस बद्दल हा क्वेश्चन आहे. सीडीएस न्यूज मध्ये होतं, मी आताच तुम्हाला सांगितलं. आपलं उत्तर काय असेल बघा. बघा, संरक्षण प्रमुख म्हणजे सीडीएस यांच्याबद्दल आपल्याला काय अभ्यासावं लागेल की कारगिल पुनरावलोकन समिती 1999. तुम्ही स्वतःला क्वेश्चन विचारा की अशा पद्धतीचं कंटेंट आपण केलंय का. कारगिल पुनरावलोकन समिती 1999 अहवालाचा अभ्यास करण्याचं काम सोपवण्यात आलेल्या मंत्र्यांच्या गटाने 2001 मध्ये हे जे सीडीएस पद आहे या पदाच्या निर्मितीची शिफारस केली होती. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. IMP करा, IMP. ठीक आहे. मग सीडीएस पद ही लेफ्टनंट जनरल DB यांच्याकडे आहे. शेकटकर यांच्या अध्यक्षतेखाली शेकटकर समितीच्या शिफारसीवरून त्याची स्थापना करण्यात आली होती. बघा, अशा पद्धतीचे क्वेश्चन जर आता MPSC ने विचारले तर तुम्हाला आश्चर्य वाटायला नकोय, कारण का परीक्षा पद्धती बदलत आहे आणि कंटेंट जे आहे ते UPSCचं तुम्हाला विचारलं जात आहे. मग संरक्षण प्रमुख सीडीएस यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांमध्ये काय समाविष्ट आहे. चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे कायमचे अध्यक्ष म्हणून काम करत आहे. म्हणजे विधान 1 जे आहे ते बरोबर आहे. जरी सीडीएस तिन्ही सेवा प्रमुखांवर कोणतेही लष्करी कमांड वापरणार नसले तरी संयुक्त ऑपरेशन्स मध्ये ते त्यांच्यामध्ये समन्वय सुनिश्चित करतील, म्हणून विधान 2 जे आहे ते बरोबर नाही. तिन्ही सेवा बाबींवर माननीय संरक्षण मंत्र्याचे प्रमुख लष्करी सल्लागार म्हणून काम करणे, म्हणून विधान 3 बरोबर आहे. ठीक आहे. त्रिसेवा संघटना, बघा, तर नेक्स्ट पॉइंट आहे त्रिसेवा संघटना एजन्सी कमांड यांचे प्रशासन मानवी संरक्षण मंत्र्याच्या अध्यक्षतेखालील संरक्षण अधिग्रहण परिषदेचे सदस्य असणे, म्हणून इथं डी पर्याय जो आहे तो बरोबर आहे. तर अशा पद्धतीने इथं सीडीएस या पदावरती काय केलेलं होतं, क्वेश्चन विचारलेला होता. तर आपल्या येणाऱ्या एक्झाम मध्ये पण अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला दिसू शकतात. म्हणजे कॉमन क्वेश्चन करू नका, थोडंसं नवीन कंटेंट तुम्ही करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे 18 नंबरचा, संसदेमध्ये मनी बिलाबद्दल खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. बघा, मनी बिल जे आहे किंवा धन विधेयक याच्याबद्दल कॉमन क्वेश्चन बऱ्याच एक्झाम मध्ये विचारले. तर इथं कशा पद्धतीने क्वेश्चन विचारलाय बघा. पहिलं विधान आहे कलम 109 आर्टिकल तुम्हाला विचारले. कलम 109 मध्ये मनी बिलाच्या संदर्भात विशेष प्रक्रियेचा उल्लेख आहे. आर्टिकल आणि तरतुदी एकत्र करा.
4 लाईनर क्वेश्चन अशाच पद्धतीने विचारले जातात. ठीक आहे. तर 1909 कलम 109 मध्ये मनी बिलाच्या संदर्भात विशेष प्रक्रियेचा उल्लेख आहे. सेकंड विधान आहे राज्यसभेमध्ये मनी बिल सादर केले जाणार नाही. थर्ड आहे राज्यसभा विधेयक मंजूर करू शकते किंवा त्यात बदल सुचवू शकते, परंतु ते नाकारू शकत नाही. चौथं विधान आहे राज्यसभेने अर्थ विधेयकामध्ये सुचवलेल्या सुधारणा लोकसभेने स्वीकारल्या पाहिजेत. आणि इथे तुम्हाला खाली कोड दिलेत बघा. इथे तुम्हाला आर्टिकल चेक करायचं आहे, इथे राज्यसभेबद्दलची तरतूद चेक करायची आहे, आणि शेवटी तुम्हाला लोकसभेने आता बघा इथं जास्त अधिकार कोणाला असतात? लोकसभेला असतात, बरोबर. फक्त शफल करून दिलेला आहे, पाहिजेच्या ठिकाणी नाही, नाहीच्या ठिकाणी पाहिजे, अशा पद्धतीनं. तर आपलं चुकतं काय माहिती का, आपण कंटेंट करतो पण आपण त्याच्याशी रिलेटेड जे आर्टिकल आहे ना ते आर्टिकल करायचं विसरतो, त्याच्यामुळे आपल्याला तिथं क्वेश्चन अवघड वाटू शकतात. ओके. तर बघा संविधानाचं जे कलम 109 आहे ना, या 109 मध्ये मनी बिलासाठी एक विशेष प्रक्रिया नमूद केलेली आहे. लक्षात ठेवा की इथं 109 मध्ये मनी बिलासाठी एक विशेष प्रक्रिया नमूद केली, म्हणून इथं विधान 1 जे आहे ते बरोबर आहे. ओके, क्लिअर. मनी बिल फक्त शब्द बघा लोकसभेत मांडता येतं आणि राज्यसभेत, ज्याला राज्य परिषद आपण म्हणतो, मांडता येत नाही, म्हणून विधान 2 जे आहे ते विधान 2 बरोबर आहे. कोणतं विधान का बरोबर आहे, कोणतं विधान का चुकीचं आहे हे तिथं तुम्हाला माहित असायला पाहिजे. नेक्स्ट बघा, राज्यसभा केवळ धन विधेयकावर शिफारस करू शकते, परंतु त्यात सुधारणा करण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार तिच्याकडे नाही, म्हणून विधान 3 बरोबर आहे. तर काय करू शकते? फक्त सुधारणा सुचवू शकते, पण नाकारू शकते का? नाही, कारण मनी बिलाशी रिलेटेड जास्तीत जास्त अधिकार कोणाला आहेत? लोकसभेला आहेत. ओके. राज्यसभेने अर्थ विधेयकात सुचवलेल्या सुधारणा ज्या लोकसभा इच्छित असल्यास नाकारू शकते, म्हणून विधान 4 बरोबर नाही, म्हणून आपला पर्याय जो आहे तो पर्याय सी बरोबर आहे. तर जेव्हा जेव्हा तुम्ही क्वेश्चन पेपर अनालिसिस कराल तिथं तुम्ही जे विधान चुकीचं आहे ते चुकीचं का आणि जे विधान बरोबर आहे ते बरोबर का हे तुम्हाला तिथं माहित असायला हवं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन आहे ईशान्य परिषदेबद्दल. अशा पद्धतीचं कंटेंट करायचं आपण विसरतो. तर ईशान्य परिषद NEC ची स्थापना ईशान्य परिषद कायदा 1971 द्वारे करण्यात आली. 2002 मध्ये NEC कायद्यात सुधारणा झाल्यानंतर खालीलपैकी कोणत्या सदस्यांना परिषदेत समाविष्ट करण्यात आले? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. असे क्वेश्चन स्टार करून घ्या, वारंवार रिवाइज करा, कारण NEC परिषद कायदा असे क्वेश्चन कुठं आपल्या टेस्ट सिरीज मध्ये वगैरे बघायला मिळत नाहीत, पण या ईशान्य परिषदेबद्दल आपल्या पुस्तकामध्ये तुम्हाला सगळं कंटेंट बघायला मिळून जाईल. पहिला ऑप्शन आहे घटक राज्याचे राज्यपाल, दुसरा आहे घटक राज्याचे मुख्यमंत्री, तिसरा आहे भारताच्या राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले 3 सदस्य, चौथा आहे भारताचे गृहमंत्री. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर काय म्हटलं इथं की कोणत्या सदस्यांना परिषदेमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. ऑप्शन आपण बघूया. सॉरी, जस्ट एक मिनिट थांबा. ओके, बघा याचा तुम्ही विचार करा. तर क्वेश्चनचा आन्सर आपण बघू. या क्वेश्चनचा आन्सर काय आहे? 1, 2 आणि 3. लक्षात घ्या. पूर्वोत्तर परिषद हा जो अधिनियम आहे ना 2002, याच्यानुसार जर बघितलं तर आपल्याला या परिषदेची संरचना हा अधिनियम आणि त्या परिषदेची संरचना याच्यावरती हा क्वेश्चन विचारलेला होता. इथं जर बघितलं तर इथं घटक राज्याचे राज्यपाल, ठीक आहे, ओके, घटक राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि भारताच्या राष्ट्रपतींनी नॉमिनेट केलेले 3 सदस्य, गृहमंत्री इथं नसतात. एवढा साधा सोपा क्वेश्चन होता, इथं काहीही अवघड नव्हता. आणि राष्ट्रपती जे आहेत ना ते परिषदेच्या अध्यक्षांना इथं नॉमिनेट करतात. अशा पद्धतीने हा एक क्वेश्चन होता. फक्त तुम्हाला काय करायचं का 2002 चा जो कायदा आहे ना तो कायदा व्यवस्थित वाचायचा. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मनाईचा आदेश. क्वेश्चन काय विचारला गेला?
ओके क्लिअर. आय थिंक मला वाटते व्हॉइस क्लिअर नाहीये. तर क्वेश्चन नंबर 1 जे आहे ते क्वेश्चन नंबर 1 याचा आन्सर आहे फक्त 1, 2 आणि 3. इथे तुम्हाला परिषदेची संरचना लक्षात ठेवायची आहे. 2002 हा कायदा लक्षात ठेवायचा आहे. घटक राज्याचे राज्यपाल, घटक राज्याचे मुख्यमंत्री आणि भारताच्या राष्ट्रपतींनी नॉमिनेट केलेले 3 सदस्य. ठीक आहे. ओके क्लिअर. इथं गृहमंत्री नसतात, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मनाईचा आदेश किंवा याला काय म्हणू शकतो आपण, प्रतिषेध. प्रतिषेध हा सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयांनी कोणाला आणि कोणत्या उद्देशाने जारी केलेला आदेश आहे. बघा याच्याबद्दल पूर्वी तुम्हाला जोड्या लावामध्ये क्वेश्चन ऑलरेडी विचारलेला आहे. इथं तुम्हाला थेरी फॉर्मॅट मध्ये विचारलाय. पहिला ऑप्शन आहे कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला विशिष्ट कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी हा आदेश जारी केलेला आहे. संसद विधानसभा दारूबंदी कायदा पारित करेल. तिसरा आहे कनिष्ठ न्यायालयाला खटल्यात कार्यवाही सुरू ठेवण्यापासून रोखणे. आणि चौथा आहे सरकारला कोणत्याही असंवैधानिक धोरणाचं पालन करण्यापासून रोखणे. तर हा जो आदेश आहे, हे जे आदेश असतात ना, रीट्स म्हणतो आपण, त्याच्याबद्दल हा क्वेश्चन आहे. आन्सर काय येईल बघा. क्वेश्चन सोपं आहे, जास्त अवघड नाही. रीट जो आदेश आहे ना, सर्वोच्च न्यायालय, आर्टिकल लक्षात ठेवा, कलम 32 अंतर्गत आणि उच्च न्यायालय कलम 226 अंतर्गत हेबियस कॉर्पस आदेश, प्रतिबंध आणि को वॉरंटो जारी करू शकतात. हे आपण कॉमन कंटेंट मध्ये वाचलेलं असतं. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त संसद कलम 32 अंतर्गत इतर कोणत्याही न्यायालयाला हे रीट जारी करण्याचा आदेश देऊ शकते. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन बनू शकतो की इतर न्यायालयाला हे आदेश देऊ शकते का, हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट. लक्षात ठेवा. मग हे जे प्रतिषेध आहे याचा अर्थ काय होतो बघा. प्रतिषेध म्हणजे निषेध, बरोबर. शब्दशः अर्थ काय आहे, निषेध करणे. मग कनिष्ठ न्यायालय किंवा न्यायाधिकरण यांच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाण्यापासून किंवा त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी जे उच्च न्यायालय आहे ना, उच्च न्यायालयाकडून हे जारी केले जाते. अशा प्रकारे क्रियाकलाप निर्देशित करणाऱ्या आदेशाप्रमाणे प्रतिबंध निष्क्रियतेला निर्देशित करतो. क्वेश्चन सोपे आहेत की नाही, काही अवघड नाही या क्वेश्चन मध्ये. काय अवघड आहे, काहीच अवघड नाहीये. लक्षात आलं, क्लिअर. तर हे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. केवळ न्यायिक आणि अर्धन्यायिक अधिकाऱ्यांविरुद्धच्या मनाई जारी केली जाऊ शकते. प्रशासकीय अधिकारी, कायदे मंडळ संस्था, खाजगी व्यक्ती किंवा संस्थांविरुद्ध उपलब्ध आहे का, नाही. म्हणून इथं पर्याय सी बरोबर आहे. लक्षात ठेवा. निषेधाचा आदेश हा एक कायदेशीर शब्द आहे, हेही तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे, ज्याचा अर्थ प्रतिबंध करणे, प्रतिबंधित करणे असा होतो. आणि त्याला स्थगन आदेश असंही म्हणतात. याला आयएमपी करा, म्हणजे अल्टरनेट आयएमपी करा. स्थगन आदेश असं जर तुम्हाला दिलं तिथं प्रतिषेधच्या ऐवजी जर स्थगन आदेश दिलं तर तुम्ही म्हणाले हे स्थगन आदेश कुठे आहे, आम्हाला माहितच नाही, आम्ही तर फक्त प्रतिषेध वाचलं. लक्षात आलं, क्लिअर. अशा पद्धतीनं अल्टरनेट वर्ड्स वापरले जाऊ शकतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन आहे, इथं अ करा, इथं ब करा, इथं क आहे, ड आहे. बघा खालील विधाने विचारात घ्या. राज्यपाल हे त्या राज्यातील कोणत्याही समुदायाला जमाती म्हणून मान्यता देतात आणि घोषित करतात. याला अ म्हणा. ठीक आहे. ब आहे एका राज्यात एखाद्या समुदायाला अनुसूचित जमाती म्हणून घोषित करते. आणि क आहे घोषित करणे आवश्यक नाही तर दुसऱ्या राज्यातही तसे होणे आवश्यक नाही. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. अशा पद्धतीचा तुम्हाला इथं क्वेश्चन विचारलेला आहे. जस्ट 1 मिनिट थांबा. ठीक आहे. ओके.
म्हणजे एका राज्यामध्ये घोषित केलं तर दुसऱ्या राज्यामध्ये घोषित केलंच पाहिजे असं नाही. अशा पद्धतीने हा क्वेश्चन तुम्हाला इथं विचारलेला आहे. उत्तर काय येईल बघा. अनुसूचित जमातीची व्याख्या जर बघितली तर भारताच्या संविधान कलम 366 पोट कलम 25 हे जे आर्टिकल आहेत ना, आर्टिकल वरती क्वेश्चन येऊ शकतात. 366 पोट कलम 25 मध्ये तरतूद आहे की अनुसूचित जमाती म्हणजे अशा जमाती किंवा आदिवासी समुदाय ज्यांना संविधानाच्या आर्टिकल 342 अंतर्गत अनुसूचित जमाती म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. ओके. 342 पोट कलम 1 राष्ट्रपती कोणत्याही राज्य ऑब्लिक केंद्रशासित प्रदेशाच्या बाबतीत म्हणजे राज्याच्या बाबतीत राज्यपालांशी सल्लामसलत केल्यानंतर त्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातील कोणत्याही जमाती आदिवासी समुदाय ऑब्लिक जमातीचा भाग किंवा समुदायांच्या गटांना अनुसूचित जमाती म्हणून इथं निर्देशित करू शकतात. म्हणून विधान 1 जे आहे हे विधान 1 बरोबर नाही. विधान 1 काय दिले आपल्याला की राज्यपाल हे त्या कोणते राज्यपाल करू शकतात का नाही. लक्षात घ्या राज्यपालांचा सल्ला घेतला जातो. ठीक आहे. ओके क्लिअर. सेकंड पॉइंट बघा. अनुसूचित जमातीची यादी राज्य केंद्रशासित प्रदेशासाठी विशिष्ट आहे आणि एका राज्यात अनुसूचित जमाती म्हणून घोषित केलेल्या समुदायाला दुसऱ्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये अनुसूचित जमाती म्हणून घोषित करण्याची आवश्यकता आहे का नाही असं नसतं. बरोबर. म्हणून विधान 2 जे आहे हे बरोबर आहे. तर आपला पर्याय काय आहे इथं बी बरोबर आहे. एवढे साधे सोपे क्वेश्चन विचारलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा आणि शेवटचा क्वेश्चन हा. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. ठीक आहे. ओके. पहिलं विधान आहे पंतप्रधानांच्या वतीने केंद्रीय अर्थमंत्री संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर वार्षिक आर्थिक विवरणपत्र सादर करतात. बरोबर आहे का बघा. दुसरं विधान आहे केंद्रीय पातळीवर भारताच्या राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय अनुदानाची मागणी करता येत नाही आणि या दोन्हीपैकी कोणतं विधान बरोबर आहे तुम्हाला विचारलंय. पहिला ऑप्शन आहे फक्त 1, दुसरा आहे फक्त 2, तिसरा आहे 1 आणि 2, चौथा आहे 1 किंवा 2 नाही. असे ऑप्शन असतात युपीएससीला आणि आपल्यालाही असेच क्वेश्चन येतील. बघा राष्ट्रपतींच्या वतीने केंद्रीय अर्थमंत्री काय करतात संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर वार्षिक आर्थिक विवरणपत्र सादर करतात. म्हणून विधान 1 बरोबर आहे का नाही. कोण करतं ते इथं तुम्हाला चुकीचं दिलेलं आहे. बरोबर. भारतीय संविधानाच्या कलम 112 अनुसार राष्ट्रपती संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर त्या वर्षासाठी भारत सरकारच्या अंदाजे उत्पन्न आणि खर्चाचं विवरणपत्र सादर करतील, ज्याला आपण काय म्हणतो बजेट म्हणतो किंवा वार्षिक आर्थिक विवरणपत्र म्हणतो. भारतीय संविधानाच्या कलम कितीनुसार 113 नुसार भारताच्या राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय संघ पातळीवरती अनुदानाची मागणी करता येत नाही. म्हणून विधान 2 जे आहे ते बरोबर आहे. तर कोणतं विधान का बरोबर आहे कोणतं विधान का चुकीचं आहे हे तुम्हाला इथं माहित असलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं युपीएससी 2024 ला इंडियन पॉलिटीमध्ये क्वेश्चन विचारलेले होते. प्रत्येक क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला इथं दिलेलं आहे. किती सिलेक्टेड टॉपिक मधून क्वेश्चन विचारलेत हे तुम्ही थोडंसं निरीक्षण करा. पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र वन स्टॉप सोल्युशन आहे. तुम्ही प्रिलियम आणि मेन्स मध्ये खूप चांगला स्कोर करू शकता. लेक्चर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे. टेक केअर. एवढं तुम्ही इथं लक्षात ठेवा. बाकी इथं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर साठी एमपीएससी चे पण क्वेश्चन पेपर तुम्ही अभ्यासा आणि युपीएससी चे पण क्वेश्चन पेपर तुम्ही अभ्यासा. म्हणजे जो बदलता ट्रेंड आहे ना तो ट्रेंड तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर आज आपण बघतोय 2023 चे क्वेश्चन युपीएससी प्री 2023 पॉलिटी कशा पद्धतीने आयोगाने क्वेश्चन इथं विचारलेले आहेत. ओके चल बघा. फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर इथं दिसत आहे. पहिला क्वेश्चन खालीलपैकी कोणत्या कायद्याद्वारे क्वेश्चन काय विचारलाय बघा. खालीलपैकी सॉरी कोणत्या कायद्याद्वारे बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्त करण्यात आले. जी ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण म्हणतो की नाही ऐतिहासिक पार्श्वभूमी. बघा हे जे कायदे आहेत ना हे कायदे का बनवले गेले हे तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे इंडियन पॉलिटीचा अभ्यास करताना
हे जे रेग्युलेटिंग ऍक्ट आहेत, नियामक कायदे आहेत, बरोबर, हे का बनवले गेले, किंवा 35चा कायदा असेल, 47चा कायदा असेल, याच्या मागचं जे सगळं बॅकग्राऊंड आहे ना, हे बॅकग्राऊंड तुम्हाला माहित पाहिजे. ओके. अदरवाईज आपण काय म्हणतो, 8 कायदे आहेत, 8 कायदे एक्झामसाठी अभ्यासावे लागतात. पण का अभ्यासावे लागतात, याचा आणि आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा काय संबंध आहे ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. आणि ते सगळं तुम्हाला आपल्या पुस्तकामध्ये मिळतं. डायरेक्टली कायदे वाचू नका, कारण आन्सर रायटिंगसाठी तुम्हाला त्याची पार्श्वभूमी सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. आता हा क्वेश्चन खूप सोपा आहे की कोणत्या कायद्याद्वारे बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्त करण्यात आले. पहिला ऑप्शन आहे नियामक कायदा, दुसरा आहे पिट्स इंडिया कायदा, तिसरा आहे 1793चा सनदी कायदा आणि चौथा आहे 1833चा सनदी कायदा. या कायद्याच्या ज्या शिफारसी आहेत ना, त्या शिफारशी पण तुम्हाला पुस्तकामध्ये मिळून जातात. करून घ्या, कारण त्याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. बघा आता याचा आन्सर काय, खूप सोपा क्वेश्चन आहे, मला वाटतं पूर्वी विचारलेला पण आहे. तर याचा आन्सर आहे 1833चा कायदा. उत्तर काय आहे, 1833चा कायदा. लक्षात ठेवा. तर हा जो कायदा आहे, हा कायदा ब्रिटिश भारतातील केंद्रीकरणाच्या दिशेने शेवटचे निर्णायक पाऊल होते. आता असे सेंटेन्स पण तुम्हाला लक्षात ठेवायचे की असा कोणता कायदा होता की जो ब्रिटिश भारतातील केंद्रीकरणाच्या दिशेने शेवटचं निर्णायक पाऊल होतं. इथं पण तुम्हाला असेच ऑप्शन दिले जाऊ शकतात जर खूपच कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन त्यांना विचारायचे असतील तर. या कायद्याद्वारे बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचे गव्हर्नर जनरल बनवण्यात आले. त्यांना सगळे नागरी आणि लष्करी अधिकार देण्यात आले. हे तुम्ही इथे लक्षात ठेवा. आणि अशा प्रकारे या कायद्याद्वारे पहिल्यांदाच तत्कालीन भारतातील जो ब्रिटिशांच्या ताब्यातील संपूर्ण क्षेत्र होतं ते भारत सरकारच्या अधिकार क्षेत्रात आणलं गेलं. हे 3 मुद्दे जे आहेत, 3 सेंटेन्स जे आहेत, हे 3 सेंटेन्स तुम्हाला क्वेश्चन फॉर्मॅट मध्ये दिसू शकतात. आता हा 1 लाइनर क्वेश्चन होता, इथे तुम्हाला फक्त कायद्याचं नाव विचारलं, पण पुढे जाऊन तुम्हाला अशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आणि हा जो कायदा आहे, हा कायदा म्हणजे कोणता, 1833चा सनदी कायदा. तर या कायद्यानुसार लॉर्ड विल्यम बेंटिंग भारताचे पहिले गव्हर्नर जनरल बनले. म्हणून आपला जो डी ऑप्शन आहे तो डी ऑप्शन इथं बरोबर आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही क्वेश्चन पेपर अनालिसिस करता ना, तेव्हा त्या क्वेश्चनशी रिलेटेड सगळं कंटेंट तुम्ही करा जे की पुढच्या एक्झाम मध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. ओके, क्लिअर. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन काय आहे बघा. क्वेश्चन विचारलाय कायद्याची योग्य प्रक्रिया. आता हे जे वर्ड्स आहेत, प्रिॲम्बल टॉपिक, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, त्याच्यानंतर मूलभूत कर्तव्ये, हे टॉपिक खूप महत्वाचे आहेत. 3 टॉपिक, याच्यामधला प्रत्येक वर्ड, प्रत्येक संज्ञा तुम्ही इथं कॉन्सेप्च्युअल क्लिअर करून घ्या. ठीक आहे. कायद्याने घालून दिलेली योग्य प्रक्रिया आणि कायद्याची योग्य प्रक्रिया असे जे डिफरन्स केले जातात ना वर्ड मध्ये, ते तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर इथं विचारले कायद्याची योग्य प्रक्रिया म्हणजे काय. ओके. पहिला ऑप्शन आहे नैसर्गिक न्यायाचं तत्व, दुसरा ऑप्शन आहे कायद्याने स्थापित केलेली पद्धत, तिसरा ऑप्शन आहे कायद्याचा योग्य वापर आणि चौथा ऑप्शन आहे कायद्यासमोर समानता. कायद्याची योग्य प्रक्रिया. मग आता इथं उत्तर काय येते बघा, कन्फ्युजन थोडंसं होऊ शकतं, सिमिलर ऑप्शन असतात त्याच्यामुळे आपण कन्फ्युज होऊ शकतो. तर इथं उत्तर आहे पहिलं, नैसर्गिक न्यायाचं तत्व. ठीक आहे. ओके. युपीएससीचे क्वेश्चन पेपर असेच असतात, जे उत्तर आपल्याला वाटतं ते उत्तर कधीच नसतं. म्हणजे थोड्याशा अभ्यासावरती आपण गेस लावायला जातो ना, तर इथं गेस करून चालत नाही, इथं खूप मोठा अभ्यास लागतो. लक्षात घ्या. नैसर्गिक न्याय म्हणजे काय, शब्दांवरती फोकस करा. निष्पक्षता, तर्कशुद्धता, समता आणि समानता. ओके. नैसर्गिक न्याय म्हणजे काय, निष्पक्षता, तर्कशुद्धता, समता आणि समानता. ही नैसर्गिक न्यायाची एक सामान्य कायदा संकल्पना आहे. लक्षात घ्या. आणि प्रक्रियात्मक योग्य प्रक्रिया, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, याला IMP करा. प्रक्रियात्मक योग्य प्रक्रिया या अमेरिकन संकल्पनेच्या जागतिक समान सामान्य कायदा आहे. ओके. लक्षात ठेवा, अमेरिकन संकल्पनेच्या जागतिक समान सामान्य कायदा आहे. आणि संविधानाच्या विविध आर्टिकल्स मध्ये, विविध कलमांमध्ये नैसर्गिक न्यायाची तत्वे दृढपणे समाविष्ट आहेत. आहेत का, आहेत. जेव्हा तुम्ही कॉन्स्टिट्यूशन व्यवस्थित अभ्यासाल तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल. संविधानाचा जो आर्टिकल 21 आहे, ठीक आहे, याच्यामध्ये वस्तुनिष्ठ आणि प्रक्रियात्मक योग्य प्रक्रियेची संकल्पना मांडण्यात आली. आता
आर्टिकल 21 आपण फक्त कंबाईन लेवलनच केलेलं असतं. लक्षात घ्या, राज्यसेवेचे पण विद्यार्थी, इथं जे मी युपीएससीचे क्वेश्चन पेपर तुम्हाला एक्सप्लेन करते, इथं तुम्हाला नवीन मुद्दे, व्हॅल्यू ऍडिशनल मुद्दे मिळत जाते. लक्षात आलं? क्लिअर? तर कलम 21 वस्तुनिष्ठ आणि प्रक्रियात्मक योग्य प्रक्रियेची संकल्पना मांडण्यात आल्यामुळं जेव्हा एखाद्या व्यक्तीचं जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेतलं जातं ना, तेव्हा नैसर्गिक न्यायाच्या तत्वामध्ये अंतर्भूत असलेली सर्व निष्पक्षता आर्टिकल 21 मध्ये तुम्हाला वाचता येते. लक्षात आलं? क्लिअर? तर नैसर्गिक न्यायाचं तत्व आणि कलम 21 याला कोरिलेट करून जरी क्वेश्चन विचारला तरी तिथं आपल्याला आश्चर्य वाटायला नको. ओके, क्लिअर? तर अशा पद्धतीनं हा क्वेश्चन होता. कायद्याची योग्य प्रक्रिया म्हणजे काय? नैसर्गिक न्यायाचं तत्व. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणते विधान देशाच्या संविधानाचा मुख्य उद्देश सर्वोत्तम प्रकारे प्रतिबिंबित करते? पुन्हा एकदा मी क्वेश्चन रिपीट करते की खालीलपैकी कोणतं विधान आहे जे देशाच्या संविधानाचा मुख्य उद्देश सर्वोत्तम प्रकारे प्रतिबिंबित करते? पहिला ऑप्शन आहे ते आवश्यक कायदे बनवण्याचा उद्देश निश्चित करते, म्हणजे संविधान आपलं. ते राजकीय पदे आणि सरकार निर्माण करण्यास मदत करते. ते सरकारच्या अधिकारांची व्याख्या करते, लक्षात घ्या, त्यांना मर्यादित करते. ते सामाजिक न्याय, सामाजिक समानता आणि सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करते. क्वेश्चन खूप त्यांनी व्यवस्थित प्रकारे फ्रेम केलाय. इथं काय करायचंय माहिती का? इथं ते म्हणजे संविधान आहे ते तुम्हाला समजून घ्यायचं. ठीक आहे, इथं काय समजून घ्यायचं तुम्हाला? ते म्हणजे संविधान. ठीक आहे, ओके, क्लिअर? बघा, क्वेश्चन लेंदी तर नाहीये, पण क्वेश्चन त्यांनी व्यवस्थित इथं फ्रेम केलाय, म्हणजे इथं तुम्हाला माहित पाहिजे की आपलं संविधान नक्की काय करतं. बघा, इथं जर आपण बघितलं तर सरकारचे जे अधिकार आहेत, आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, आपलं कॉन्स्टिट्यूशन काय सांगतं की सरकारच्या अधिकारांची व्याख्या काय आहेत, आपल्या सरकारचे अधिकार, बरोबर? आणि हे अधिकार सांगून त्यांना मर्यादित करतं. अनलिमिटेड आहेत का? नाही, काहीतरी मर्यादा आहेत की नाही. आपल्या कॉन्स्टिट्यूशन बनवणारे जे महान लोक होते त्यांनी काहीतरी इथं मर्यादा केले सरकारवरती. लक्षात आलं? म्हणजे आपलं उत्तर काय आहे की हे योग्य विधान आहे किंवा हा मुख्य उद्देश आहे की हा उद्देश आहे का किंवा कायदे तयार करणे? अजिबात नाही, बरोबर? राजकीय पदे, सरकार, फक्त राजकीय पद आणि सरकार निर्माण करून चालेल का? नाही, कुठंतरी त्यांचे अधिकार मर्यादित केले पाहिजेत. म्हणजे ऑप्शन नंबर सी आपलं बरोबर उत्तर आहे. कोणतंही संविधान असू द्या, जगामध्ये सगळ्या देशांचे संविधान आहेत, बरोबर? मग कोणत्याही संविधानाचा जो मुख्य उद्देश आहे ना, तो मुख्य उद्देश सरकारची मूलभूत तत्वे, रचना आणि कार्य स्थापित करणे, देशातील व्यक्तींचे हक्क, स्वातंत्र्य परिभाषित करणे, हेच आहे. म्हणजे कोणताही देश संविधान का बनवतं? तर सरकारची मूलभूत तत्वे, सरकारची रचना, सरकारची कार्य काय असतील हे स्थापित करण्यासाठी, बरोबर? किंवा त्या देशातील व्यक्तींचे हक्क काय आहेत त्याचं स्वातंत्र्य परिभाषित करतं प्रत्येक देशाचं कॉन्स्टिट्यूशन. लक्षात घ्या. आणि संविधान जे असतं ना, हा देशाचा सर्वोच्च कायदा म्हणून काम करतं. क्वेश्चन विचारले त्याच्यावरती पण विचारलेत. संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा म्हणून काम करतं आणि प्रशासनासाठी एक चौकट प्रदान करतं, सत्तेचं संतुलन सुनिश्चित करतं, वैयक्तिक हक्काचं संरक्षण करतं आणि राज्याच्या कामकाजाचे मार्गदर्शन करतं. म्हणून पर्याय नंबर सी जो आहे ना, हा पर्याय नंबर सी इथं आपल्याला बरोबर दिसतं. आय होप तुम्हाला उत्तर समजलं असेल. क्वेश्चन तितका अवघड नाही. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारलाय, भारतातील खालील संघटना किंवा संस्था विचारात घेता संवैधानिक, बिगर संवैधानिक, कॉन्स्टिट्यूशनल, नॉन कॉन्स्टिट्यूशनल, ठीक आहे, न्यायिक, अर्धन्यायिक, ओके, अशा पद्धतीचे क्वेश्चन फार पूर्वीपासून आयोग विचारत आलेला आहे आणि हे बेसिक आहे. म्हणजे तुम्हाला एक भावी अधिकारी म्हणून तुम्हाला माहित पाहिजे की कोणत्या संस्था या संवैधानिक आहेत, म्हणजे आपल्या संविधानामध्ये त्यांचा उल्लेख आहे, त्यांच्या स्थापनेचा उल्लेख आहे. लक्षात आहे ना, की कोणत्या कायद्याने त्या स्थापन झालेल्या आहेत. पहिला ऑप्शन आहे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, दुसरा ऑप्शन आहे राष्ट्रीय मानव अधिकार आयोग, तिसरा ऑप्शन आहे राष्ट्रीय कायदा आयोग, चौथा ऑप्शन आहे राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग. आणि याच्यापैकी आपल्याला विचारले इथं अ ऑप्शन करा की फक्त राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग हीच एक संवैधानिक संस्था आहे, फक्त 2 म्हणजे मानव अधिकार आयोग आहे, फक्त 3 म्हणजे राष्ट्रीय कायदा आयोग आणि 4 ही
चारही संस्था या संविधानिक संस्था आहेत. बघा, मानव अधिकार आयोगावरनं जर तुम्ही उत्तर काढायला गेलात तर तुमचं उत्तर येऊन जातं. तर इथं जर आपण बघितलं तर मागासवर्गीय आयोग जो आहे ना, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, ज्याला आपण एनसीबीसी म्हणतो, इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण याला, एनसीबीसी, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, याची स्थापना जी आहे ना, सुरुवातीला केंद्र सरकारने राष्ट्रीय मागासवर्गीय कायदा 1993 द्वारे केली होती. हे सगळं कंटेंट तुम्हाला तोंडपाठ असलं पाहिजे की एनसीबीसी ची जी स्थापना आहे कोणी केली होती, केंद्र सरकारने केली होती. कधी केली होती? 1993 चा जो कायदा आहे या कायद्याद्वारे केली होती. ठीक आहे. आतापर्यंत 2016 पर्यंत जर तुम्ही बघितलं तर 7 वेळा हा जो एनसीबीसी आहे याची पुनर्रचना करण्यात आली. विचारला जातो क्वेश्चन की किती वेळा पुनर्रचना केली एनसीबीसी ची, तर 7 वेळा पुनर्रचना केलेली आहे. ठीक आहे, ओके. मग राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग कायदा 1993 हा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग रद्द कायदा 2018 द्वारे रद्द करण्यात आलेला आहे. आयोगाला संवैधानिक दर्जा देण्यात आलेला आहे. म्हणजे काय माहिती का, कायद्याद्वारे स्थापन झाला होता एनसीबीसी आयोग, पण हा कायदा रद्द करण्यात आला, लक्षात घ्या. आणि कायदा रद्द करून झालं का, इथं हा जो आयोग आहे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग एनसीबीसी, याला संवैधानिक दर्जा देण्यात आला. लक्षात आलं? कन्फ्युजन होऊ देऊ नका, कारण तुम्ही म्हणाल की मॅडम हा तर कायद्याद्वारे स्थापन झालाय, मग हा संवैधानिक कसा? कायदा रद्द केला आणि इथं आयोगाला संवैधानिक दर्जा देण्यात आलेला आहे. आणि संविधान 102वी दुरुस्ती कायदा 2018, घटना दुरुस्ती म्हणतो आपण याला, या कायद्याद्वारे त्याची स्थापना करण्यात आलेली आहे. उद्या जर तुम्हाला थेरॉटिकल क्वेश्चन मध्ये हे सेंटेन्स असलं, संविधान 102वी दुरुस्ती कायदा 2018 याद्वारे एनसीबीसी ची स्थापना करण्यात आलेली आहे, तर इथं 93 चा कायदा आठवून कन्फ्युज होऊ नका. ओके, क्लिअर? तर खूप चांगल्या पद्धतीने क्वेश्चन इथं फ्रेम केले जातात. म्हणजे क्वेश्चन दिसताना खूप साधे सिंपल दिसतात, पण क्वेश्चन विचार करायला लावणारे असतात. ओके, चला बघा, भारताचा आता मानवाधिकार आयोगाबद्दल आपण बघूया, ज्याला आपण NHRC म्हणतो. भारताच्या राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाची जी स्थापना आहे ही 12 ऑक्टोबर 1993 ला झाली होती. हा पॉइंट तुम्ही इथं नोट करून घ्या. जर करंट मध्ये काय असेल मानवाधिकाराबद्दल, आयोगाबद्दल, तर तुम्हाला स्थापनेबद्दल एखादं सेंटेन्स विचारलं जाऊ शकतं. मानवी हक्क संरक्षण कायदा, ज्याला आपण PHRA म्हणतो शॉर्ट फॉर्म मध्ये, 1993 या कायद्याअंतर्गत स्थापित करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये मानवी हक्क संरक्षण सुधारणा कायदा 2006 द्वारे काय करण्यात आले, सुधारणा करण्यात आलेली आपल्याला इथं दिसून येते. ठीक आहे, ओके, क्लिअर? त्याच्यानंतर राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग NCDRC, राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग हा भारतातील एक अर्धन्यायिक आयोग आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. IMP अर्धन्यायिक आहे, संवैधानिक नाही, बिगर संवैधानिक पण नाही, अर्धन्यायिक आहे, जो 1998 मध्ये ग्राहक संरक्षण कायदा 1986 अंतर्गत स्थापन झाला. आता हे जे छोटे छोटे पॉइंट्स असतात ना, ग्राहक संरक्षण कायदा, तर हे कधीचं आहे हे जोड्या लावामध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळं जेव्हा केव्हा तुम्ही एक्सप्लेनेशन ऐकत असाल, एक्सप्लेनेशन मन लावून ऐका, जेणेकरून त्याचा तुम्हाला बेनिफिट जास्तीत जास्त होईल. जस्ट एक मिनिट थांबा. ओके, जास्तीत जास्त बेनिफिट इथं तुम्हाला होऊ शकतो. भारतीय कायदा आयोग, शेवटचा जो आपला ऑप्शन होता भारतीय कायदा आयोग, ही एक गैर संवैधानिक संस्था आहे. लक्षात घ्या, कोणती संस्था अर्धन्यायिक आहे, कोणती संस्था न्यायिक आहे, कोणती संस्था गैर वैधानिक आहे, वैधानिक आहे, कन्फ्युज होतं. पण जेव्हा तुम्ही वारंवार रिव्हिजन कराल तेव्हा हे कन्फ्युजन दूर होईल. भारत सरकार कायदा आणि न्याय मंत्रालय कायदेशीर व्यवहार विभाग यांच्या अधिसूचनेद्वारे स्थापन केली जाते, ज्याचा विशिष्ट संदर्भ कालावधी कायद्याच्या क्षेत्रात संशोधन करण्यासाठी आणि त्यांच्या संदर्भ अटीनुसार सरकारला शिफारसी करण्यासाठी असतो. तर चारही ऑप्शन इथं आपण एक्सप्लेन केलेले आहे. कायदा आयोग कशासाठी असतो लक्षात ठेवा. जरी तुम्हाला ऑप्शन मध्ये विचारलं असलं तरी पुढे जाऊन याच्यावरती सेपरेट एखादा क्वेश्चन येऊ शकतो. चला पुढचा क्वेश्चन आपण बघूया. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा,
क्वेश्चन तुम्हाला म्हटलंय की खालील विधाने विचारात घ्या. काय म्हटलंय की खालील विधाने विचारात घ्या. ओके. पहिलं विधान आहे जर, बघा, जर कन्सिडर करा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे एससीने, सुप्रीम कोर्टाने राष्ट्रपतींची निवडणूक अवैध घोषित केली तर अशा निर्णयाच्या तारखेपूर्वी म्हणजे XYZ जी तारीख त्यांनी दिली या तारखेपूर्वी जर म्हणजे या तारखेला अवैध घोषित केली, ठीक आहे, आणि या तारखेच्या अगोदर राष्ट्रपतींनी त्यांच्या पदाच्या कर्तव्याच्या कामगिरीत केलेली सगळी कृत्ये अवैध ठरतात का? क्वेश्चन मार्क. ठीक आहे. खूप सोपा क्वेश्चन आहे, फक्त तुम्ही सेंटेन्स शांत डोकं ठेवून वाचा. दुसरं विधान आहे काही विधानसभा विसर्जित झाल्या आहेत आणि त्यांच्या निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत, या कारणास्तव भारताच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात. बघा, तुम्हाला विचारलं इथं रिझन की भारताच्या राष्ट्रपती पदाच्या ज्या निवडणुका आहेत ना, तर त्या कोणत्या रिझनमुळे पुढे ढकलल्या जाऊ शकतात. रिझन काय दिलं यांनी इथं? काही विधानसभा विसर्जित झालेल्या आहेत आणि काही त्यांच्या निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत, म्हणून राष्ट्रपती पदाची निवडणूक पोस्टपोन होऊ शकते का? पुढचा क्वेश्चन आहे सेंटेन्स आहे जेव्हा राष्ट्रपतींकडे विधेयक सादर केलं जातं तेव्हा संविधानाने ठरवून दिलेल्या वेळेच्या आत त्याची संमती द्यावी लागते. वेटो पॉवर इथं आठवा तुम्ही. अशा पद्धतीने हा क्वेश्चन आहे. विधाने कोणती बरोबर आहेत बघा. क्वेश्चन लेंदी आहे त्याच्यामुळे मी सेपरेट पेज वरती ऑप्शन घेतले, तुम्ही विधान फक्त इथं आठवा. बघा, पहिला ऑप्शन आहे फक्त एक, दुसरा आहे फक्त दोन, तिसरा आहे तिन्ही आणि चौथा आहे कोणताही नाही. बरोबर सेंटेन्स तुम्हाला विचारलं, ठीक आहे. ओके. बघा, उत्तर काय आहे? उत्तर आहे ड. ड ऑप्शन काय आहे बघा. ड ऑप्शन काय येतं? कोणतेही नाही. कसं नाहीये बघूया आपण. बघा, जर एससीनं इथं बघा, जर एससीनं एखाद्या व्यक्तीची राष्ट्रपती उपराष्ट्रपती म्हणून निवड रद्दबातल घोषित केली तर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या तारखेपूर्वी राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती म्हणून त्यांनी जे काम केलेलं असेल, कोणतंही कृत्य केलेलं असेल तर हे अवैध ठरत नसतं. लक्षात घ्या. म्हणजे विधान एक तिथं चुकीचं आहे, त्यांनी अवैध ठरतं असं दिलंय, त्याच्यामुळे विधान एक जे आहे ते चुकीचं आहे. ओके. त्या काळामध्ये ते राष्ट्रपती उपराष्ट्रपती असतात, त्या काळामध्ये त्यांच्यावरती कोणता ठप्पा असतो का? नसतो, त्याच्यामुळे ते बरोबरच असतं. ओके. नेक्स्ट बघा, जेव्हा विधानसभा विसर्जित होते तेव्हा जे सदस्य असतात ना ते राष्ट्रपती निवडणुकीमध्ये मतदान करण्यास पात्र नसतात. जरी राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी विसर्जित विधानसभेसाठी नवीन निवडणुका झाल्या नसल्या तरीही, म्हणजे अशा प्रकारे काही विधानसभा विसर्जित झाल्या आहेत, हे जे कारण आहे या कारणामुळे राष्ट्रपतींच्या निवडणुका पुढे ढकलल्या जात नाहीत. लक्षात घ्या. विधान 2 जे आहे ते बरोबर नाही. ठीक आहे. क्लिअर? कारण का तिथले आपल्याला माहित पाहिजे राष्ट्रपतींची निवडणूक, राष्ट्रपतींचा महाभियोग, इथं कोणते कॅन्डिडेट पार्टिसिपेट करतात. क्वेश्चन कसा विचारले बरोबर आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे, पण युपीएससी क्वेश्चन फार छान प्रकारे विचारते. लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे विधेयकांना संमती. बघा, जेव्हा संसदेच्या सभागृहांनी विधेयक मंजूर केलं जातं तेव्हा काय होतं? एक तर ते राष्ट्रपतींकडे सादर केलं जातं, एक तर ते घोषित करतील किंवा संमती देतात किंवा संमती रोखून ठेवतात. जर विधेयक धन विधेयक नसेल तर धन विधेयक रोखून ठेवू शकतात का? नाही रोखून ठेवू शकत. ठीक आहे. राष्ट्रपती विधेयक सादर केल्यानंतर ते सभागृहांना विधेयकाचा किंवा त्याच्या कोणत्याही विशिष्ट तरतुदीचा पुनर्विचार करण्याची, विशेषतः विधेयकाचा विचार करण्याची विनंती करून ते रिटर्न करू शकतात, परत पाठवू शकतात. हे तुम्ही इथे लक्षात ठेवा. आणि जेव्हा एखादं विधेयक आहे अशा प्रकारे परत केलं जातं तेव्हा काय होतं मग? तेव्हा सभागृह त्याच्यानुसार त्या विधेयकाचा एकतर पुनर्विचार करतील आणि जर विधेयक पुन्हा सभागृहांनी सुधारणा सहित किंवा सुधारणा न करता मंजूर केलं तर राष्ट्रपती आर्थिक बाबीशी संबंधित बाबीमध्ये आपली संमती रोखून ठेवणार नाहीत. म्हणून विधान 3 जे आहे ते विधान 3 पण इथं बरोबर नाही, चुकीचं आहे. लक्षात आलं? क्लिअर? तर थोडासा लेंदी आहे क्वेश्चन, पण चांगला क्वेश्चन आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारतीय संसदेतील क्वेश्चन काय विचारलाय? भारतीय संसदेतील
वित्त विधेयक, धन विधेयक, वित्त विधेयक लक्षात ठेवा आणि मनी बिलाच्या संदर्भात. आता तुम्हाला इथं धन विधेयक किंवा मनी बिल आणि वित्त विधेयक याच्यामधला डिफरन्स माहित पाहिजे, जो की तुम्हाला पुस्तकामध्ये मिळून जाईल. खालील विधाने विचारात घ्या. जेव्हा लोकसभा वित्त विधेयक राज्यसभेमध्ये पाठवते, बघा धन विधेयकाबाबत लोकसभेला खूप जास्त अधिकार आहेत, बरोबर. मग जेव्हा लोकसभा वित्त विधेयक राज्यसभेत पाठवते तेव्हा राज्यसभा विधेयकामध्ये सुधारणा करू शकते किंवा नाकारू शकते. चुकीचं आहे हे सेंटेन्स, सगळ्यांनाच माहिती, बरोबर. जेव्हा लोकसभा, लक्षात घ्या, राज्यसभेत अर्थ विधेयक, बरोबर. आता मी इथं चुकीचं म्हटलंय, पण तुम्ही इथं वित्त विधेयक याच्यावरती फोकस करा. जेव्हा लोकसभा राज्यसभेत अर्थ विधेयक पाठवते तेव्हा राज्यसभा विधेयकाला सुधारणा किंवा नकार देऊ शकत नाही, ती फक्त शिफारसी करू शकते. बरोबर आहे का? बरोबर आहे. लोकसभा आणि राज्यसभा यांच्यामध्ये जर मतभेद असतील तर अर्थ विधेयकासाठी संयुक्त बैठक होत नाही, परंतु वित्त विधेयकासाठी संयुक्त बैठक आवश्यक असते. ऑप्शन नंबर अ आहे. किती विधाने बरोबर आहेत? फक्त एक, फक्त दोन, तिन्ही आणि कोणतंही नाही. साधा सोपा क्वेश्चन आहे, कन्फ्यूज करतो पण. बघा ऑप्शन नंबर अ, फक्त एक, बरोबर. फक्त एक बरोबर आहे असं म्हटले. कसं ते बघूया आपण. का विधान दोन बरोबर आहे का? फक्त दोन आणि तीन. इथे जर आपण बघितलं तर वित्त विधेयक हे संविधानाच्या कलम 110 अ अंतर्गत परिभाषित केलेले एक मनी बिल आहे. लक्षात ठेवा, हे कलम 112 अंतर्गत वार्षिक आर्थिक विवरणपत्र जे पाठीमागच्या क्वेश्चन पेपर मध्ये आपण बघितलं होतं, एक भाग म्हणून सादर केले जाते. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कलम 110 अ, कलम 112. ओके. राज्यसभेला मनी बिलांबाबत मर्यादित अधिकार आहेत. लोकसभेने मंजूर केल्यानंतर राज्यसभेकडे पाठवल्यानंतर ते नाकारू शकतात का? नाही. सुधारणा करू शकतात का? नाही. फक्त शिफारसी करू शकतात. 14 दिवसांच्या आत विधेयक त्यांना परत करावे लागतं आणि राज्यसभेने केलेल्या कोणत्याही किंवा सगळ्या शिफारसी स्वीकारायच्या का नाकारायच्या हे लोकसभेवरती डिपेंड करतं. त्याच्यामुळं विधान 2 जे आहे ना, ते विधान 2 आपल्याला इथं बरोबर दिसतं. ठीक आहे. शिफारसी करू शकतं, जसं की मी इथं बरोबर म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, क्लिअर. वित्त विधेयक हे मनी बिलाच्या सर्व अटींच्या अधीन असतं, लक्षात ठेवा. आणि याच्यामुळं राज्यसभा त्याच्यावरती फक्त शिफारसी करू शकतं. राज्यसभा वित्त विधेयकात सुधारणा करू शकत नाही, कारण ते मनी बिल सारखंच असतं. आपल्याला असं वाटतं की मनी बिल विषयी त्याचे नियम वेगळेत, वित्त विधेयकाविषयी वेगळे. त्याच्यामुळे विधान 1 पण आहे ना, तर विधान 1 पण इथं चुकीचं असलेलं आपल्याला समजून जातं. ठीक आहे. ओके, क्लिअर. वित्त विधेयक हे धन विधेयक असल्यामुळं तुम्हाला सेंटेन्स येऊ शकतं की वित्त विधेयक हे धन विधेयक असते. बरोबर आहे का? चूक आहे. बरोबर आहे. कलम 108 अंतर्गत वित्त विधेयकासंदर्भात दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठकीची परवानगी नाही. जर धन विधेयकाबाबत नाही तर जे विधेयक धन विधेयक असतं त्याच्या बाबतीत असेल का? नाही. तथापि आयोगाने हे विधान खरं मानलं असेल, हे तुम्हाला इथं दिलेलं आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील अनुसूचित क्षेत्र संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान आहे, राज्यातील एखाद्या क्षेत्राला अनुसूचित क्षेत्र म्हणून अधिसूचित करणं राष्ट्रपतींच्या आदेशाद्वारे केले जाते. पहिलं विधान. दुसरं विधान आहे, अनुसूचित क्षेत्र म्हणून तयार होणारा सर्वात मोठा प्रशासकीय एकक जिल्हा आहे आणि सर्वात लहान एकक म्हणजे ब्लॉक मधील गावांचा समावेश आहे. तिसरं विधान आहे, संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यांच्या अनुसूचित क्षेत्रांच्या प्रशासनाबाबत वार्षिक अहवाल केंद्रीय गृह मंत्रालयाला सादर करणं आवश्यक आहे. बरोबर आहे का? बघा किती विधानं बरोबर आहेत असं तुम्हाला इथं म्हटलंय. अशा पद्धतीचे क्वेश्चन एमपीएससी ला कधी जास्त विचारत नाहीत, पण आता इथून पुढे विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. ओके, क्लिअर. अनुसूचित क्षेत्र म्हणजे काय? अनुसूचित क्षेत्र म्हणजे काय? विधान 1 बरोबर आहे, राष्ट्रपती बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं कोणतंही नाही, हा नाही येणार ऑप्शन.
त्याच्यानंतर ओके, अनुसूचित क्षेत्र म्हणजे काय हे अगोदर तुम्हाला माहित असू द्या की 5व्या अनुसूचीच्या आर्टिकल 6 पोट कलम 1 अंतर्गत राष्ट्रपतींच्या आदेशाद्वारे निर्दिष्ट केलेलं क्षेत्र म्हणजे अनुसूचित क्षेत्र. त्याच्यामध्ये काय म्हटलंय की या संविधानात अनुसूचित क्षेत्रे या संज्ञेचा अर्थ राष्ट्रपती आदेशाने अनुसूचित क्षेत्रे म्हणून घोषित करू शकतील असं क्षेत्र असं आहे. बरोबर, जे पण क्षेत्र राष्ट्रपती घोषित करतील ते अनुसूचित क्षेत्र. राज्याच्या संबंधामध्ये अनुसूचित क्षेत्रांचे तपशील संबंधित राज्य सरकारशी सल्लामसलत केल्यानंतर राष्ट्रपतींच्या अधिसूचित आदेशाद्वारे निश्चित केले जातात. अनुसूचित क्षेत्रांशी संबंधित कोणत्याही बदल, वाढ, कपात, नवीन क्षेत्रांचा समावेश किंवा कोणताही आदेश रद्द करण्याच्या बाबतीत हेच लागू होतं. म्हणून विधान 1 जे आहे ना ते विधान 1 इथं आपल्याला बरोबर राहतं, कारण हे राष्ट्रपतींवरती डिपेंड करतं. ठीक आहे, ओके, क्लिअर. अनुसूचित क्षेत्रांचा सर्वात मोठा प्रशासकीय एकक जिल्हा आणि ब्लॉक ग्रामीण गट म्हणून विधान 2 बरोबर आहे. लक्षात आलं. विधानं बघा तुम्ही इथं दिलेली जी आहेत इथं बघा. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा नेक्स्ट बघा, संघ राज्याची कार्यकारी शक्ती राज्याला सदर क्षेत्रांच्या प्रशासनाबाबत निर्देश देण्यापर्यंत विस्तारित झालेली आहे हे आपल्याला माहित असतं. अनुसूचित क्षेत्र असलेल्या प्रत्येक राज्याचे राज्यपाल काय करतात, राष्ट्रपतींना त्या राज्यातील अनुसूचित क्षेत्राच्या प्रशासनाची रूपरेषा देणारा वार्षिक अहवाल सादर करतील. म्हणून गृह मंत्रालयाला करतील का नाही म्हणून इथं विधान 3 जे आहे ना ते विधान इथं 3 बरोबर नाही, हे तुम्हाला इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन जे आहेत ते आपण नेक्स्ट पार्ट मध्ये कव्हर करूया.